नमस्कार, मी अमृता. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण सायटिका आणि स्लीप डिस्क या विषयावर अधिक मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांचा थोडक्यात परिचय देखील करून घेऊयात. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा, क्रायोप्रॅक्टिस, ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट याचं प्रशिक्षण डॉक्टरांनी परदेशातून घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर अशी त्यांची खास ओळख देखील आहेत. केरळपासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी देखील मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण डॉक्टरांनी घेतलेलं आहे. परदेशात डॉक्टरांनी संशोधन करून एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम देखील केलेलं आहे. चक्कर येणं, पायाला मुंग्या येणं, पाय जड होणं असे अनेक खरं तर आजार आहेत. त्याच्यावर देखील त्यांनी परदेशात आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा सुरेख असा संगम देखील केलेला आहे. डॉक्टर भंडारी यांनी स्पाइन टेक्निक याच्या अंतर्गत 10,000पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार देखील केलेत. त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अचूक निदान आणि योग्य उपचार हा खरं तर डॉक्टरांचा खास हातखंडा आहे. अधिक वेळ न दवडता थेट कार्यक्रमाला सुरुवात करूयात. डॉक्टर, मणक्याचे विकार म्हटल्यानंतर सगळ्यात आधी स्पाइन, मणके याची रचना नेमकी कशी असते आणि मेकॅनिक ऑफ स्पाइन म्हणजे काय? स्पाइन जे आहे, स्पाइन म्हणजे पाठीचा वर्टेब्रा, मणका. मणक्यामध्ये टोटल सर्वाइकल 7 मणके तुम्ही चित्रात बघता आहात. त्याच्याबरोबर थोरॅसिक 12 मणके, लंबर 5, इलियम 2 आणि माकडहाड. माकडहाड जे आहे ते बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं, ज्याच्यावर आपलं मनुष्याचा मणका जो आहे तो सरळ आहे, एका रेषेत स्ट्रेट आहे, परपेंडिक्युलर टू द ग्रॅव्हिटी आहे. हे मणक्यांची रचना जी आहे, प्राण्यांमध्ये मणक्याची रचना ही आडवी आहे, मनुष्यामध्ये रचना ही उभी आहे. त्यामुळे मनुष्याच्या बुद्धीचा विकास हा होत गेलेला आहे. मणक्यांचे मेकॅनिक्स जर बघायला गेलं तर 2 मणक्यांच्या मध्ये एक न्यूक्लियस पल्पस आणि स्नायू आणि त्याच्या भोवताली सगळ्या मसल्स आणि त्याच्या आजूबाजूला सगळे अवयव, ही रचना बघत असताना याचा इम्पॉर्टन्स जो आहे तो प्रत्येक मणक्यांच्या मागणं एक मज्जातंतू निघतो आणि तो तंतू प्रत्येक ऑर्गनला आणि वेगवेगळ्या अवयवांना सप्लाय देत असतो. तो सप्लाय करत असताना त्याच्यामधनं निघणारे जे काही पोषक द्रव्य आहेत, आपल्याला हात वर घ्या म्हटलं की आपण जो हात वरती घेतो त्या बुद्धीला संवेदना जातात, त्यानंतर आपण हात वरती घेतो. या सगळ्या संवेदनांचं जे केंद्र आहे ते म्हणजे मणका आहे. आणि मेकॅनिक्स म्हणजे काय तर 2 मणके हलत असताना पुढे मागे उजवीकडे डावीकडे होत असताना ती मुवमेंट जी आहे ती विशिष्ट होत असते. ती मुवमेंट एका वेळेस जर मनुष्यानी 2 हालचाली करणं हे नॉर्मल आहे, परंतु एकाच वेळेस 3 हालचाली जर रुग्ण करत असेल, पुढे वाकलाय, उजवीकडे वळलाय आणि डावीकडनं पटकन बाहेर आला, टॉर्क आणि फोर्स चुकला आणि त्याच्यामुळे गादी ही बाहेर येते आणि स्लीप डिस्क आणि सायटिका सारख्या आजाराला सुरुवात होते. अगदी सायटिकाचा तुम्ही उल्लेख केला. कुठेतरी बदलती जीवनशैली यामुळे मणक्याचे विकार अनेक होतात. मणक्याचे विकार होणं, कंबर दुखणं, ते नेमके हे आजार वाढण्यामागे कारणं काय आहेत? कोणताही आजार होतो त्याला कारण हे नक्कीच आहे. समदोषा समग्नीच समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा स्वस्थ इति अभिधीयते. ही स्वस्थाची व्याख्या आयुर्वेदाच्या पुस्तकात आलेली आहे. स्वस्थ म्हणजे काय तर बेसिकली कोणताही आजार जो होतो तो स्वस्थ व्यक्तीला का होतो तर त्याचं कारण आहे. आणि कारण म्हणजे काय, मणक्याच्या विकाराचं कारण जे आहे ते पहिली गोष्ट म्हणजे आहार, दुसरी आहे विहार आणि तिसरं म्हणजे मुवमेंट, पोश्चर. आहार, एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. बऱ्याच वेळा आत्ता कामामुळे आपली जीवनशैली ही बदलत चालली आहे. लोक 3 वेळा 4 वेळा 5 वेळा, चला घरात कोणीतरी आले पाहुणे त्यामुळे एक लाडू खाल्ला जातो, शेंगदाणे खाल्ले जातात. वारंवार अन्न खाणं आणि त्यातनं पचनक्रिया बिघडणं आणि पचनक्रिया बिघडून इंटेस्टाईन मधल्या बॉवेल मुवमेंट सगळ्या बिघडल्या जातात आणि त्यातनं मणक्याच्या आजाराला गॅसेस होऊन सुरुवात होते. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे पोश्चर. पोश्चर म्हणजे काय, तुमचं उठणं, बसणं, झोपणं, चालणं, ह्या ज्या 600 हालचाली आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत करत असतो. तर मेकॅनिक प्रॉब्लेम, मेकॅनिक म्हणजे आघात होणं, कुठंतरी मणक्याला इजा होणं, कुठली तरी मुवमेंट करत असताना किंवा अतिसाहस करणं. आजकाल लोक मॅरेथॉन, पर्वत चढणं, प्रॅक्टिस काही न करता डायरेक्ट ती गोष्ट करायला जाणं, ते म्हणजे अतिसाहस. हा एक हेतू आयुर्वेदाने सांगितला आहे मणक्याच्या विकारासाठी. सतत
एका जागेवरती 45 मिनिटापेक्षा जास्त बसणं किंवा एका वेळेस 45 मिनिटापेक्षा जास्त उभं राहणं हा एक कारण आलेलं आहे. त्यामुळे ही सगळी कारणं लक्षात घेता आहार, विहार आणि पोश्चर ही 3 महत्त्वाची कारणं आहेत. आणि त्याच नंतर चौथा म्हणजे आगंतू प्रकार म्हणजे काय, तर एखादा आघात होणं आणि त्यातनं मणक्याच्या विकाराला सुरुवात होणं. ही 4 कारणं महत्त्वाची आहेत. अगदीच. त्यामुळे मणक्याचे विकार नेमके का होतात त्याची कारणं तुम्ही सांगितली. मणक्याच्या आजारांचा जर विचार केला आपण, स्लिप डिस्क असेल, लंबर असेल, स्पॉन्डिलिसिस असेल किंवा लिथेसिस असेल, प्राचीन ते आधुनिक परदेशातील निदान पद्धती देखील याच्यावर उपलब्ध आहे आणि खरं तर त्यात तुमचा हातखंडा आहे. याबद्दल काय सांगाल? कोणत्याही आजाराचं निदान होणं हे महत्त्वाचं आहे. निदान नसेल तर त्या आजाराची चिकित्सा ही पूर्ण फलदायी होत नाही. निदान करत असताना मणक्याच्या विकारामध्ये प्रथमतः आम्ही रुग्णाला उभं करून प्रत्येक एक चारी बाजूनी रुग्ण हे तपासले जातात. त्यांचे शोल्डर मुवमेंट्स, नी मधलं अंतर, प्रत्येक व्हर्टेब्रल सेगमेंटमधलं अंतर, मसलची लेंथ ही मोजली जाते. प्रत्येक फ्लेक्शन एक्सटेन्शन करत असताना, ॲबडक्शन करत असताना मसल कशा प्रकारे वर्कआउट होतात, कुठल्या मसल शॉर्ट झाल्यात, कुठल्या मसल लॉंग झाल्यात, हे मस्क्युलर पहिलं निदान केलं जातं. त्याच्यानंतर प्रत्येक व्हर्टेब्रल सेगमेंट कुठं हललंय का ते आपण हात लावून पेशंटला उभा करून एक एक मणका सगळा तपासला जातो. त्याच्यानंतर तिसरी पद्धत आहे मणका तपासत असताना त्याच्यामध्ये नर्वोस्कोप नावाचं हे जे मी अमेरिकेचं एक उपकरण आणलं आहे. त्यांनी एक मणक्याच्या भोवताली गादी किती सुजलेली आहे, गादीचं प्रेशर किती वाढलेलं आहे, इन्फ्लामेशन किती आहे ते समजतं. त्याचबरोबर त्यानंतर एक्सरे केले जातात. एक्सरे केल्यानंतर रुग्णाचा एक्सरेमध्ये व्हर्टेब्रल सेगमेंट हा सरळ परपेंडिक्युलर आहे का, पुढे गेलाय, मागे गेलाय, त्याचबरोबर ऑब्च्युरेटर फोरामेन हा लहान मोठा झालाय का, सॅक्रम टू इलियम अंतर हे व्यवस्थित आहे का, हे एक्सरेमध्ये बघितलं जातं. त्याच्यानंतर MRI ची फिल्म तुम्हाला चित्रात दिसतेय. त्या MRI च्या फिल्ममध्ये आपण प्रत्येक रुग्णांचा MRI हा चेक करून ठरवतो की नक्की MRI मधल्या कुठल्या गाद्या ह्या पुढे मागे झाल्यात आणि त्याच्या नवरूटचं प्रेशर बरोबर आहे का, हे निदानासाठी फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर फेशियल अलाइनमेंट चेक केली जाते. फेशियल अलाइनमेंट चेक करत असताना पेशंटचं पोश्चर जे आहे, म्हणजे थोडक्यात शोल्डर वर खाली जाणं, कमरेचा भाग पुढे मागे जाणं आणि त्यातनं मसल ओढल्या गेल्यामुळे काही मसल या शॉर्ट होतात, काही मसल लॉंग होतात, फेशिया ताणला जातो आणि त्यातनं खरं स्लिप डिस्कला सुरुवात होते. मग निदान करत असताना चौथी पद्धत आम्ही जी वापरतो ती म्हणजे पल्स एक्झामिनेशन. पल्समध्ये आम्ही ठरवतो की नक्की पेशंटचा कुठला वायू बिघडलाय आणि त्या वायूचा तो पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे का मेकॅनिक प्रॉब्लेम आहे हे ठरवलं जातं आणि त्यानुसार आखणी केली जाते, निदान केलं जातं आणि ते निदानानंतर पेशंटला चिकित्साही सुचवली जाते. तर सर, या निदान पद्धतीबद्दल तर तुम्ही सांगितलंच, मात्र प्रेक्षकांना आपण हेही सांगूया की भंडारी स्पाइन टेक्निक पुणे हे नेमकं काय आणि यात उपचार पद्धती नेमक्या कशा असतात? कोणताही रुग्ण आल्यानंतर प्रथमतः त्याला आम्ही पहिली नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षा करून ठरवतो की हा फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम आहे, मेकॅनिकल आहे का सबलेक्सेशन्स आहेत. त्याच्यानंतर नाडी परीक्षा झाल्यानंतर रुग्णाला उभं केलं जातं. उभं केल्यानंतर पेशंटचा प्रत्येक मणका एक व्हर्टेब्रा टेलबोनपर्यंत आम्ही तपासतो. त्याची उजवी बाजू, डावी बाजू, प्रत्येक मसलचं टेस्टिंग केलं जातं. मसलचं टेस्टिंग केल्यानंतर कोणकोणत्या मसल्स या शॉर्ट झालेल्या आहेत, शोल्डरचे लेवल्स, गुडघ्याच्या लेवल्स आणि कोणता पाय हा शॉर्ट झालाय, कोणता पाय हा मोठा झालाय, कोणत्या मसल्स या सुकत चाललेल्या आहेत, वास्टिंग होत चालल्यात, कोणत्या मसल्स या बंबार्ड होतात आहे बॉडीमध्ये. कारण मुवमेंट करत असताना एक लक्षात घ्या, आपली बॉडी जी आहे ती परपेंडिक्युलर आहे टू द ग्रॅव्हिटी. जर स्ट्रक्चर हे उजवीकडे, डावीकडे, पुढच्या दिशेला, मागच्या दिशेला आलं तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मसल्स या पुढे मागे होतात आणि त्यामुळे मणके हे हालतात. त्याचबरोबर ती फेशिया जे बोनच्या वरचं कव्हरिंग आहे ते तपासलं जातं. त्याच्यावरती आपण ठरवतो की नक्की रुग्णाला काय, रुग्णाची तीव्रता किती आहे, अवस्था कशी आहे, त्याच्यानुसार आपण जिलेट टेस्ट करतो, स्पर्लिंग टेस्ट करतो. मसल टेस्टिंग झाल्यानंतर फेशियल टेस्टिंग होतं. फेशियल टेस्टिंग झाल्यानंतर नर्वोस्कोपने एक मणका हा पूर्ण तपासला जातो. याच्यामध्ये बेसिकली नर्वोस्कोपमध्ये हे आधुनिक यंत्र आहे की जे प्रत्येक डिस्क बल्ज, हर्निएशन, प्रोट्रुजन कितपत आहे, इन्फ्लामेशन किती आहे, ॲक्यूट कंडिशन आहे, क्रोनिक कंडिशन आहे, कोणत्या प्रकारची अवस्था रुग्णामध्ये आहे या नर्वोस्कोपने समजतं. त्याचबरोबर नर्वोस्कोपची तपासणी झाल्यानंतर आपण एक्सरे लावतो. एक्सरेमध्ये रुग्णाचे कोणकोणते स्पायनस प्रोसेस, ट्रान्सवर्स प्रोसेस या पुढे मागे गेल्यात, ऑब्च्युरेटर फोरामेन आणि इलियमचं अंतर किती आहे, सॅक्रम आणि इलियमचं अंतर किती, हे सगळं तपासलं जातं. त्याचे डायमीटर आपण विशिष्ट प्रकारची एक स्केल आहे त्याने ते मोजलं जातं आणि त्याच्यानुसार निदान केलं जातं की नक्की
काय आहे आत्ता सध्या, आणि ते निदान केल्यानंतर त्यानुसार जर वर्टेब्रल सेगमेंट जर हल्ला असेल किंवा मेकॅनिक प्रॉब्लेम असेल तर त्याची मेकॅनिक चिकित्सा, आणि पॅथॉलॉजिकल असेल फिजिओलॉजिकल असेल तर आयुर्वेदिक चिकित्सा हे ठरवलं जातं. आणि त्यामध्ये आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती नॅचरल औषधं घरी गुगुळं ही सगळी कुठून आपल्या घरी तयार केली आहेत फार्मसीमध्ये. सगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं आपण स्वतः घरी बनवतो आणि ती वापरली जातात. त्याचबरोबर ती मेकॅनिक ट्रीटमेंट ही साधारण ग्रेडेशन पेशंटचं निदान ठरवलं जातं की पुढचा प्रोग्नोसिस कसा असेल, किती दिवस लागतील ट्रीटमेंटला, हे पहिल्याच दिवशी सगळ्या रुग्णांना सांगितलं जातं. साधारण 2 ते 5 सेशनमध्ये डिस्बल, सायटिका, हर्निएशन सारखे पेशंट 100% बरे होतात. त्यामध्ये निदान केल्यानंतर रुग्णांमध्ये जर वर्टेब्रल सेगमेंट हा जर शिफ्ट असेल, टिल्ट असेल तर त्याला ॲडजस्टमेंट नावाची ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंडमधली आत्ताची आधुनिक चिकित्सा दिली जाते. त्याच्यानंतर जर मस्क्युलर प्रॉब्लेम्स आहेत, फेशियल प्रॉब्लेम आहे तर तिथं फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन आणि हे 2 कॉम्बिनेशन वापरले जातात. आणि वेगवेगळ्या मसलच्या लाईन्स आहेत, फेशियलच्या लाईन्स आहेत, त्याच्यावरती काम केलं जातं 1 तास. साधारण एका रुग्णाची ट्रीटमेंट ही 4-4.5 तास चालते. आणि त्या 4.5 तासामध्ये सकाळी 10 वाजता काही बॅचेस चालू होतात ट्रीटमेंटच्या आणि काही बॅचेस या 2:30 वाजता होतात. त्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन नंतर जर गरज असेल तर इस्थम नावाची ट्रीटमेंट दिली जाते, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. त्याचबरोबर त्यानंतर कपिंग, अल्ट्रासाऊंड, ट्रॅक्शन, योगा असं विशिष्ट कॉम्बिनेशन अकॉर्डिंग टू कंडिशन ऑफ द पेशंट क्लिनिकली आपण ठरवतो आणि त्याच्यानुसार रुग्णांना पहिल्याच दिवशी ग्रेडेशन दिलं जातं. त्यानुसार ते ग्रेडेशन दिल्यानंतर त्या रुग्णांना त्या वेळी बोलवलं जातं. साधारण 4-4.5 तासाची ट्रीटमेंट असते. फर्स्ट डे रुग्णांना 35% ते 90% एका उपचाराने फरक मिळतो. म्हणजे हा खासियत ह्या ट्रीटमेंटची की पहिल्या दिवशी पेन फ्री. आणि आम्ही लोकांना सांगतो तुम्ही पेनकडे बघू नका. बऱ्याच वेळा काय होतं, मानसिक कारणांमुळे ही पेन असतं. सायकोलॉजिकल, आहार हे कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तसं विहार कारण सांगितलं. तिसरं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. आता कोरोना येऊन गेला, तुम्ही बघितलं सगळं अख्खं वर्ल्ड वाईड सगळीकडे उलटापालट झालेली आहे. त्याच्यामुळे विचारांमध्ये उलटापालट झालेली आहे. स्ट्रेस घेतला, टेन्शन घेतलं, एन्झायटी घेतलं, सगळे इमोशन्स जे आहेत ते तुमच्या मानेच्या मणक्यामध्ये आणि कमरेच्या मणक्याच्या मसल्समध्ये साठतात आणि त्याच्यामुळे सूज यायला लागते आणि त्यामुळे स्टिफनेस हा वाटतो. त्याच्यामुळे आनंदाने योग्य डॉक्टरकडनं योग्य निदान होणं आणि योग्य ट्रीटमेंट घेणं हे खूप काळाची गरज आहे. काय होतं, बऱ्याच वेळा बघतो मी की लोक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे फिरतात आणि ते वेगवेगळं निदानच 100% होत नाही की नक्की काय झालेलं आहे, आणि तरच उपचार तुमचे हे 100% तुम्ही सक्सेसफुल देऊ शकता आणि विना ऑपरेशन हे सगळं वाचू शकतं. अगदीच. विना ऑपरेशन खरं तर मणक्याचे विकार जे असतात त्याच्यावरती मात होऊ शकते. यशस्वीरित्या उपचार करण्याचा हातखंडा खरं तर डॉक्टरांचा आहे. आणि याच विषयासंदर्भात आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण सायटिका आणि स्लीप डिस्क या विषयावर अधिक माहिती घेत आहोत डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी खरं तर मणक्याचे जे विकार आहेत त्याच्यावर विना ऑपरेशन देखील उपचार यशस्वीरित्या होऊ शकतात याची तुम्ही माहिती दिली आणि आपल्यासोबत काही रुग्ण देखील आहेत, त्यांचीही आपण प्रतिक्रिया पाहूयात की हे उपचार कमीत कमी वेळेत होतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा याच्यात वापर केला जातो आणि अगदी कमी कालावधीमध्ये रुग्ण आपल्या घरी परततात देखील. त्यामुळे ही प्रतिक्रिया पाहूयात. नमस्कार, मी मुंगसे चाकणवरून आज डॉक्टर भंडारींच्या दवाखान्यामध्ये आलो. ॲक्च्युली मी 2 दिवसापूर्वी टीव्हीवर सरांचा प्रोग्राम पाहिला. 4 वर्षापासून मला पाठीच्या दुखण्याचा थोडा त्रास होता. टीव्हीवर डॉक्टरांचा प्रोग्राम बघितल्यानंतर मला मानसिक असं बरं वाटलं की आजार समजून घेण्याची डॉक्टरांची पद्धत मला टीव्हीवरच घरातच माझ्या फॅमिलीला मला खूप आवडली. त्यानंतर आज मी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही मला बदल वाटला नाही. सरांनी माझं पूर्ण बॉडीची सगळी नाडी परीक्षण करून, बॉडीची तपासणी करून, माझी सगळी आजाराची माहिती करून घेतली आणि त्यांनी मला ते समजून सांगितलं. आणि मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या डॉक्टरांनी मला आता 80% पूर्ण कव्हर केलेले आहे. मला पूर्ण खात्री आहे की मी सरांकडनं जाऊन मी पुन्हा माझे दैनंदिन जीवन, माझ्या खेळामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये मी पुन्हा वैयक्तिक पातळीवर चांगल्या पद्धतीने होईल याची मला आता पूर्णपणे खात्री वाटली. प्रथम इथं आलो त्यावेळेला मला डॉक्टरांनी आमच्या ऑपरेशन सांगितलं होतं करायला. मला ऑपरेशन करायचं नव्हतं. आमच्या इथे एक मिसळवाले आहेत भारत जाधव म्हणून, त्यांची सरांकडे ट्रीटमेंट चालू होती. त्यांचा मी अनुभव घेतला. त्यांना नीट उभं राहता येत नव्हतं. दिवसभर त्यांचं उभं राहूनच व्यवसाय आहे. तर त्याची जी ट्रीटमेंट झाली 4 महिने इथं झाली होती, ती ट्रीटमेंट बघितल्यानंतर मला वाटलं की आपण पण इथं जावं. मी जेव्हा इथे आलो ट्रीटमेंट घ्यायला तेव्हा मला बसता येत नव्हतं व्यवस्थित.
व्यवस्थित उभा राहता येत नव्हतं. माझी एक साईड खाली एक साईड वरती शरीराची अशी झाली होती. मी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला आता 5 महिने झाले ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला व्यवस्थित चालता येते, फिरता येते. मी व्यवस्थित पाठीवर झोपू शकतो. जेव्हा आलो तेव्हा पाठीवर झोपता येत नव्हतं आणि मला बसता येत नव्हतं. ट्रीटमेंट घेतली, सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम केले. सरांनी ज्या इथं इम्पोर्टेड मशिनरी आहेत 3-4 प्रकारच्या, त्या मशिनरीनी 8-8, 15-15 दिवसांनी कंटिन्यू बोलून जी मसाज आणि जे व्यायाम करून घेतले आणि जे पंचकर्म माझं झालं, त्याच्यामुळं मी आता व्यवस्थित चालू शकतो आणि कुठेही ॲक्टिव्हवर मी पुणे शहरात सगळीकडे फिरू शकतो. नमस्कार, माझं नाव मिलिंद गजानन भापकर. बिझनेस आहे माझा मॅन्युफॅक्चरिंगचा. त्याच्यामुळे माझा दिवसाचा टायमिंग स्टँडिंगचा खूप जास्त असल्यामुळे आणि एक मायनर ॲक्सिडेंट किंवा मायनर गाडीवरून पडल्यामुळे मला थोडंसं 3 वर्षापूर्वी टाचेत दुखायला चालू झालं. तेव्हापासून मी ते निग्लेक्ट करत ते मोठं होऊन डिस्क बल्ज L4 L5 मध्ये झाला. त्यामुळे मग मी बऱ्याचशा ठिकाणी पेन किलर आणि ट्रीटमेंट्स आणि आयुर्वेदिक आणि मोठ्या ब्रँडेड ट्रीटमेंट्स पण केल्या. बट म्हणजे मला इतकं काही सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट नाही आलं. तर मग नंतर एक ऑपरेशनची भीती असल्यामुळे आय वॉज ट्राईंग, म्हणजे वेगळ्या ऑप्शन्स ट्राय करत होतो. तेव्हा माझ्या एका मित्रांनी डॉक्टर भंडारींचं नाव सुचवलं. पुण्यात असूनही आय वॉज नॉट अवेअर, दॅट इज माय बॅड लक. पण तरीसुद्धा लकीली टाईमवर डॉक्टर भंडारींकडे आल्यामुळे फर्स्ट व्हिजिटमध्येच म्हणजे माझा साधारण 70 to 80% प्रॉब्लेम ऑफ द लेटरल शिफ्ट आणि सायाटिका टाइप्स पेन आणि नमनेस होता पायामध्ये आणि टाचेमध्ये दुखत होता. ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. मात्र जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहेत, अनेक वेळेला मणक्याचे विकार असणाऱ्या लोकांना ऑपरेशन करा असं सांगितलं जातं. तर ऑपरेशन न करता देखील या उपचारांमध्ये काही पर्याय आहेत का? ऑपरेशन टाळता येऊ शकतं का? ऑपरेशन म्हणजे हे नाव घेतलं जरी तर सगळ्यांच्याच अंगावरती काटा येतो. पुढे काय करायचं, नक्की ऑपरेशन सक्सेसफुल होईल का नाही. तर ऑपरेशन एक लक्षात घ्या, ऑपरेशन म्हणजे 100% उपचार नव्हे, पण ऑपरेशन काही अवस्थेत लागतं असंही आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. आपण समजून घेतलं पाहिजे की नक्की निदान पेशंटची काय अवस्था आहे. एव्हियन असेल, फूट ड्रॉप असेल तर अशा अवस्थेत आपण ऑपरेशन सांगतो. पण स्लिप डिस्क बल्ज, हर्निएशन यासारख्या अवस्थेत 100% विना ऑपरेशन उपचार हे होतात आणि रुग्ण बरे झालेले आहेत. ज्या लोकांचे लघवीचे कंट्रोल नुकतेच गेलेले आहेत, ॲक्यूट कंडिशन सारख्या अदर अवस्थेत रुग्ण असेल आणि 5 मिनिटांसुद्धा चालता येत नसेल, मुंग्या प्रचंड आहेत, बधिरता आहे, असे रुग्ण विना ऑपरेशन हे बरे होऊ शकतात. त्याच्यामुळे नक्कीच रुग्णांनी ऑपरेशनच्या पूर्वी एकदा यूट्यूब आणि फेसबुक डॉक्टर विराज भंडारी पहा, आपले पोश्चर बदलून घ्या. जे काही तिथे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर बदल केला तुमच्या जीवनशैलीत तर नक्कीच ऑपरेशन टळू शकते. अगदीच. आणि ही खरं तर अत्यंत सकारात्मक बाब आहे. ही माहिती खरं तर आपण प्रेक्षकांना देतोय. मणक्याचे कोणतेही विकार असतील तर विना ऑपरेशन त्यावर उपचार होऊ शकतात. केवळ निदान वेळीच होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या मनातील ज्या शंका आहेत त्याचं निरसन करण्यासाठी डॉक्टर विराज भंडारी आहेत. त्यामुळे स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, तुम्ही नक्कीच या नंबरशी संपर्क करून डॉक्टरांशी संपर्क करू शकतात आणि योग्य वेळेला निदान करून मणक्याच्या या संपूर्ण आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकतात आणि बरे देखील होऊ शकतात. डॉक्टर, आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय खरं तर, ज्यावर तुम्ही वेगवेगळी उदाहरणं दिलीत आणि एक कुठेतरी सकारात्मक हा संदेश समाजामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे तुमचे देखील खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.